नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओने आपण बघणार आहे बघा, ऑल इंडियामध्ये जे एम्स कॉलेजेस आहे ते तुम्हाला माहिती आहे का? माहित जर असेल तर तुम्हाला माहित आहे का त्या कॉलेजला किती जागा आहे? आजच्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूया. बघा, त्यापूर्वी जर तुम्ही आले आपले नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर हे काय तुम्हाला सिलेक्टेड स्टुडंट दिसतील बघा. या ठिकाणी यांनी काय केलेली आपल्याकडून काउन्सिलिंग केलेली विद्यार्थी मित्रांनो MBBS, BDS, BMS, BHMS आणि BMS कोर्सेससाठी. जर तुम्हाला पण पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करू शकता आणि तिथून तुमची काउन्सिलिंग करू शकता. काउन्सिलिंग साठी जी फीस आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच. ओके, त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून ठेवा, जेणेकरून जे इथील पुढील जे अपडेट असणार आहे बघा तुमचे MBBS, BDS, BMS, BHMS आणि BMS कोर्सेससाठी सगळे अपडेट कुठे भेटणार तुम्हाला? नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती भेटणार विद्यार्थी मित्रांनो. वाट नका बघूया, फटकन काय करा, चॅनलला सबस्क्राईब करूया. ओके, त्यानंतर बघा आता आपण बघणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये एम्स मध्ये ऑल इंडियामध्ये जेवढे एम्स कॉलेजेस आहे बघा त्या कॉलेजेस किती आहे आणि त्यांच्या किती सीट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्लॅन दाखवतो बघा आपला. हा बघा, आपली पेड काउन्सिलिंग सुरू बघा MBBS, BDS, BMS, BHMS, BMS साठी. त्याची जी फीस आहे बघा किती 1999, पण त्यावरती पण काय चालू आहे 25% ऑफ चालू आहे. तर ते तुम्हाला किती मध्ये भेटणार? 1499 मध्ये भेटणार. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जर तुमची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, छत्रपती संभाजीनगरला येऊ शकता आणि आमच्या सोबत काउन्सिलिंग करू शकता. जर तुम्हाला ऑफिसचा ऍड्रेस पाहिजे असेल तर तुमच्या खाली एक नंबर स्क्रोल होतोय बघा, त्या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या नंबरवरती काय करेल, आपला ऍड्रेस शेअर करेल बघा ऑफिसचा आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन काय करू शकता, आपल्या सोबत काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघा, ऑफलाईन काउन्सिलिंगची जी फीस आहे बघा आपली 5000 रुपये आणि त्यावरती पण काय चालू आहे 25% ऑफ चालू आहे. तर हे भेटेल तुम्हाला 3749 मध्ये. चला मग आपण बघूया आता ऑल इंडियामध्ये टोटल तुमचे एमचे जे कॉलेजेस आहे ते किती. ओके, चला मग बघा एम्स कॉलेज. बघा, एम्स दिल्ली हा सगळ्यांना माहित असेल. याची जी लोकेशन आहे बघा न्यू दिल्लीमध्ये आणि जी कॉलेजला जी इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी जे कॉलेजला टोटल सीट आहे बघा ती किती 140 एवढे काय कॉलेजला टोटल सीट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघणार आहे बघा नवीन ऑल इंडिया मध्ये जे टोटल एमचे कॉलेजेस किती आहे. ओके, त्यानंतर त्यांचे लोकेशन काय आणि त्यानंतर त्या कॉलेजला जागा किती आपण आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघणार आहे. ओके, चला मग बघा. त्यानंतर एम्स जोधपूर. ओके, एम्स जोधपूरला जर तुम्ही बघितलं तर याची जी लोकेशन आहे बघा राजस्थानमध्ये हा कॉलेज आहे बघा आणि या कॉलेजला जी सीटची इंटेक कॅपॅसिटी बघा किती 125 या ठिकाणी काय कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. ओके, आपण नेक्स्ट बघूया आता. जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल विद्यार्थी मित्रांनो पटकन काय करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बघा, त्यानंतर एम्स भुवनेश्वर. ओके, लोकेशन याची ओडिसामध्ये आणि जी कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी किती 125 या ठिकाणी काय कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. बघा, एम्स भोपाल याची जी लोकेशन आहे बघा कुठे या मध्य प्रदेशमध्ये बघा आणि याची जी इंटेक कॅपॅसिटी किती या ठिकाणी 125 काय कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे माहितच असायला पाहिजे टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये किती कॉलेजेस आहे आणि त्यांना किती जागा आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया आपण एम्स ऋषिकेश. याची जी लोकेशन आहे बघा उत्तराखंड मध्ये हा कॉलेज आहे बघा आणि ह्या कॉलेजचे जे टोटल सीट आहे बघा किती 125 या ठिकाणी काय कॉलेजला टोटल सीट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आता. बघा, एम्स रायपूर. ओके, हा कुठे आहे आता तर हा तुमच्या छत्तीसगडला आहे मध्ये. ओके, आणि याच्यासाठी जी टोटल इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी किती 125 काय इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आता. बघा, एम्स पटना. एम्स पटना हा तुमचा बिहारमध्ये बघा आणि या कॉलेजसाठी 125 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया आता. बघा, एम्स नागपूर. एम्स नागपूर हा महाराष्ट्रामध्ये बघा आपला आणि याच्यासाठी ज्या टोटल जागा आहे बघा किती 125 या ठिकाणी काय टोटल जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. एम्स बठिंडा हा पंजाबमध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यासाठी जी इंटेक कॅपॅसिटी बघा या कॉलेजची 100 या ठिकाणी काय या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. बघा, नेक्स्ट बघूया आपण आता. एम्स बीबी. ओके, हैदराबाद मध्ये हा कॉलेज. याची जी लोकेशन आहे बघा तेलंगणा. ओके, आणि यामध्ये जी सीट आहे बघा किती आपले 100 या ठिकाणी काय सीट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके,
बघा एम्स मंगलगिरी आणि हा मंगलगिरी कुठे मित्रांनो, तर आंध्र प्रदेशमध्ये. आणि यासाठी जी टोटल इंटेक कॅपॅसिटी किती 125 या ठिकाणी काय या कॉलेजची टोटल इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो. बघा अशी माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. त्यासाठी काय करा, पटकन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढील जे अपडेट असतील बघा, तुमचं जर एखाद्या कॉलेजला नंबर लागतोय तर त्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुमची जी स्कॉलरशिपचे पण जे अपडेट असणार आहेत कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमीवरती भेटणार. आणि जर तुमचा कॉलेजला नंबर लागलाय तर त्या कॉलेजचे जे लेक्चरर आहे बघा ते पण कुठे भेटणार, नेक्स्ट स्टेप अकॅडमीवरती भेटणार. मग चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. मग नेक्स्ट बघूया आपण आता एम्स गोरखपूर. ओके, उत्तर प्रदेशमध्ये बघा कॉलेज. आणि कॉलेजचे टोटल इंटेक कॅपॅसिटी बघा या ठिकाणी जागा 125 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण आता एम्स राजकोट. ओके, तर हा जो कॉलेज आहे बघा गुजरातमध्ये. आणि यासाठी जी टोटल सीट आहे बघा किती 50 या ठिकाणी काय कॉलेजच्या टोटल सीट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एम्स बरेली उत्तर प्रदेशमध्ये टोटल 100 जागा या ठिकाणी. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण एम्स कल्याणी. हा कुठे वेस्ट बंगालमध्ये बघा तुमचा. आणि यासाठी जे टोटल जागा आहे 125 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एम्स बिलासपूर लोकेशन कुठे बघा हिमाचल प्रदेशमध्ये. टोटल सीट किती या ठिकाणी 50 सीट विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा एम्स गुवाहाटी लोकेशन कुठे आसाम मध्ये. तर टोटल जागा किती या ठिकाणी 100 या ठिकाणी काय टोटल जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण एम्स मदुराई लोकेशन कुठे तमिळनाडूमध्ये. आणि ज्या टोटल जागा आहे तुमच्या किती 50 विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा एम्स देवघर जी लोकेशन आहे बघा तुमची झारखंडमध्ये. आणि यासाठी ज्या टोटल जागा आहे बघा 125 विद्यार्थी मित्रांनो. बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये. आणि यासाठी जो टोटल जागा आहे किती तुमच्या 100. ओके, त्यानंतर बघा आता हे झाले बघा तुमचे एम्सचे कॉलेजेस. यांचे आपण बघितले कोणत्या स्टेटमध्ये कॉलेजेस आहे. ओके, त्यानंतर कोणकोणते कॉलेजेस आहे आणि त्यानंतर टोटल कॉलेजेसला जागा किती. माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, कमेंट करा. आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.